सरकारने का वाढवली ई-केवायसी तारीख? कधीपर्यंत आहे मुदत? तांत्रिक अडचणीबद्दल नवीन अपडेट. ज्यांचे आई वडील पती नाही त्यांनी केवायसी कशी करायची सगळं काही सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशीच माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या योजनेसाठी लाभार्थी महिलांना केवायसी करण्याची अंतिम मुदत संपत आहे. असं असलं तरी अद्याप 1,10,00,000 महिलांकडून केवायसी करणे अजूनही बाकी आहे. अशातच केवायसी बाकी असणाऱ्या महिलांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यामुळे महिलांची नाराजी टाळण्यासाठी सरकार ई-केवायसीसाठी मुदतवाढ दिलीय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांची ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असताना अलीकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या अडचणी लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली ई-केवायसी करण्याची 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत निर्धारित अंतिम मुदत वाढवून आता 29 डिसेंबर 2025 पर्यंत करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. काही महिलांच्या पती किंवा वडिलांचे निधन झाल्यामुळे, काही महिला घटस्फोटित असल्यामुळे अशा एकल महिलांना संबंधित आधार क्रमांकावर OTP प्राप्त होणे अशक्य झाले. अशा परिस्थितीत अपूर्ण ई-केवायसी प्रक्रियेस मुदतवाढ देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने पात्र महिलांना न्याय मिळावा आणि कोणतीही पात्र महिला तांत्रिक किंवा अपरिहार्य कारणांमुळे योजनेपासून वंचित राहू नये ही शासनाची भूमिका आहे. याकरिता माननीय मुख्यमंत्री व दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या हिताचे भान राखत ई-केवायसी प्रक्रियेस 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच विस्तारित कालावधीत लाभार्थींनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहनही मंत्री तटकरे यांनी केले. ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-केवायसी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे. lbyadmin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही लाडकी बहीणसाठी ई-केवायसी पूर्ण करू शकता. त्यामुळे ही वेळ चुकवू नका. मोबाईल नंबर आणि कॅप्चर कोड टाकून लॉग इन करा आणि त्यानंतर व्हेरिफिकेशन पूर्ण करा. मुदतवाढ डिसेंबरपर्यंत केल्यामुळे आता जवळपास महिन्याचा अवधी आहे.